1800 कोटींची जमीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवारांच्या कंपनीने केवळ 300 कोटींमध्ये घेतली। यासाठी स्टॅम्प ड्युटी म्हणून केवळ 500 रुपये मोजल्याचा आरोप आज सकाळपासून विरोधकांकडून करण्यात येत आहे। महत्त्वाचं म्हणजे पार्थ पवारांनी कोरेगाव पार्कात IT पार्क आणि डेटा सेंटर उभारण्याची तयारीही चालवली। शिवाय 1 लाखांचं भांडवल असलेल्या कंपनीला हे कसं काय शक्य होतं असा सवाल अंबादास दानवे यांनी उपस्थित केलाय। या व्यतिरिक्त या व्यवहारासाठी उद्योग संचालनालयाने 48 तासात स्टॅम्प ड्युटी ही माफ केली तर केवळ 27 दिवसात हा व्यवहार झाला असं अंबादास दानवे म्हणाले। यानंतर पुण्याचे तहसीलदार सूर्यकांत येवले यांचंही या प्रकरणी तडकाफडकी निलंबन करण्यात आले। विशेष म्हणजे प्रत्यक्ष ही जमीन शासनाच्या ताब्यात आहे, यामुळे या प्रकरणावर सध्या जोरदार चर्चा सुरू आहे। नेमकं काय घडले सगळं काही सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी पल्लवी आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र जागरण। पुण्यातलं कोरेगाव पार्क म्हणजे उच्चभ्रू लोकांची वस्ती, ओशो आश्रम, मोठमोठे बंगले, महागडे फ्लॅट, सगळं काही आलिशान। इथल्या एका छोट्याशा फ्लॅटची किंमत सुद्धा कोट्यवधी रुपये आहे। पुण्यातल्या सामान्य माणसाच्या आवाक्या बाहेरचा हा भाग म्हणायचा, पण हो, राजकारण्यांसाठी आणि बड्या लोकांसाठी अशक्य असं काहीच नसतं। इथेच जिथे रिअल इस्टेटचे भाव गगनाला भिडले तिथे एक जमीन बाजारभावाने नाही तर अक्षरशः गुलाबजामच्या किमतीत विकली गेली असं म्हणायला हरकत नाही। आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे या जमिनीवर लागणारं मुद्रांक शुल्क म्हणजेच सरकारला मिळणारा कर तो सुद्धा माफ। ऐकून विश्वास बसणार नाही, पण ही गोष्ट खरी आहे। कोरेगाव पार्क मधली तब्बल 1800 कोटींची 40 एकर जमीन ही विकली गेली, तेही फक्त 300 कोटींना। हो, बरोबर ऐकलं, 300 कोटींना। आणि एवढ्या मोठ्या व्यवहारावर लागणारं मुद्रांक शुल्क होतं जवळपास 21 कोटी रुपये, पण प्रत्यक्षात मात्र दिले गेले ते केवळ 500 रुपये। तुम्ही आता विचार करत असाल हे कसं शक्य आहे? तर मंडळी, ही 40 एकर जमीन आधी महारवतनाची जमीन होती, नंतर ती बॉटॅनिकल सर्व्हे ऑफ इंडिया या सरकारी संस्थेच्या ताब्यात गेली। सरकारी नियमांनुसार जर अशी जमीन प्रकल्पासाठी वापरली गेली नाही तर ती मूळ मालकांना परत द्यायची असते, पण ही जमीन तर सोन्याचं अंड देणारी होती आणि म्हणूनच 19 वर्षांपूर्वी काही मंडळींनी या जमिनीवर डाव आखायला सुरुवात केली। पुण्यातल्या वाढत्या विकासामुळे कोरेगाव पार्क सारख्या ठिकाणी मोकळी जमीन म्हणजे लाखात एक, आणि तिथेच डोळा गेला 6 सालीच पॉवर ऑफ अटर्नीने केले गेले। ही पॉवर ऑफ अटर्नी करताना मूळ जमीन मालकांना किती पैसे दिले गेले, त्यांना मोबदला मिळाला का नाही याचा साधा उल्लेख सुद्धा नाहीये। पॅरामाउंट इन्फ्रास्ट्रक्चरनं हा सगळा डाव रचला, पण एवढी मोठी सरकारी जमीन ताब्यात घेण्यासाठी फक्त कंपनी पुरेशी नसते, त्यामागे लागतो एखादा मोठा माणूस। जवळपास 19 वर्ष सगळं प्रकरण जैसे थे राहिलं, पण अलीकडेच या जमिनीला नवे खरेदीदार मिळाले, ते म्हणजे अमेडिया होल्डिंग कंपनी। या कंपनीचे मालक पार्थ अजित पवार। होय, हेच ते पार्थ पवार, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे थोरले सुपुत्र। पार्थ पवारांनी याआधी म्हणजे 2019 साली लोकसभा निवडणूक सुद्धा लढवली आहे आणि बारामतीचं अजित पवारांचं सगळं राजकारण सुद्धा तेच पाहतात। आता एवढं सगळं मोठं घराणं तर व्यवहारही तसाच मोठा असणार, पण पार्थ पवार एकटे नव्हते, त्यांच्या कंपनीतला भागीदारही भारीच निघाले, ते म्हणजे दिग्विजय पाटील। आणि हे दिग्विजय पाटील म्हणजे पार्थ पवारांचे मामे भाऊ। एवढंच नाही तर हेच दिग्विजय म्हणजे माजी मंत्री राणा जगजितसिंह पाटील यांचे चुलत भाऊ। पण मंडळी, प्रश्न असा आहे की एवढ्या मोठ्या लोकांचा या जमिनीत एवढा रस का? याचं उत्तर पुढे मिळणारच आहे, पण आधी बघूया पार्थ पवारांच्या या अमेडिया कंपनीनं या कथित घोटाळ्याचा नेमका कसा डाव रचला। तब्बल 300 कोटींची जमीन खरेदी करायची म्हणजे कोट्यवधी रुपयांची स्टॅम्प ड्युटी भरावी लागली असती, पण या मंडळींनी ठरवलं की ही स्टॅम्प ड्युटी माफ करून घ्यायची आणि त्यासाठी त्यांनी घेतला IT धोरणाचा आधार। म्हणजे बघा, कोट्यवधींची जमीन, राजकीय घराणं, नातेवाईकांचे हात आणि सरकारी धोरणाचा फायदा सगळं जमवून हा डाव रचला गेला असं म्हटलं जातंय। आता यानंतर सरकारचं हे IT धोरण नेमकं काय आहे ते समजून घेऊ। राज्य सरकारच्या या धोरणानुसार जर एखाद्या माहिती तंत्रज्ञान म्हणजे IT आणि माहिती तंत्रज्ञान सहाय्यभूत सेवा देणाऱ्या कंपनीनं आपल्या प्रकल्पात एकूण स्थिर भांडवली गुंतवणुकीच्या किमान 25% इतकी अतिरिक्त गुंतवणूक केली तर त्या गुंतवणुकीला विस्तार किंवा विविधीकरण प्रकल्प मानलं जातं आणि त्या कंपनीला मुद्रांक शुल्क म्हणजे स्टॅम्प ड्युटी माफीचा लाभ मिळतो। त्याशिवाय ज्या माहिती तंत्रज्ञान संबंधित नियोजन प्राधिकरणाकडून वैध प्रारंभ प्रमाणपत्र किंवा RRM मंजुरी मिळाली आहे, अशा ठिकाणी सुरू होणाऱ्या IT कंपन्यांनाही ही सूट लागू होते। आणि मंडळी, इथंच खेळी झाली। 22 एप्रिल 2025 रोजी अमेडिया कंपनीनं IT पार्क उभारणार असल्याचा ठराव केला आणि या ठरावावर पार्थ अजित पवार आणि दिग्विजय अमरसिंह पाटील यांच्या सह्या स्पष्टपणे दिसतात।
या ठरावानंतर अवघ्या 2 दिवसांनी म्हणजे 24 एप्रिल 2025 रोजी राज्याच्या उद्योग संचालनालयानं या त्या कंपनीच्या फाईलवर स्टॅम्प ड्युटी माफीची मंजुरीची मोहर उमटवली. पुढच्या 27 दिवसात म्हणजे मे महिन्याच्या सुरुवातीला या जमिनीचा व्यवहार उरकून टाकण्यात आला. अमेडिया कंपनी 22 एप्रिलला IT पार्क उभारण्याचा ठराव करते आणि अवघ्या 48 तासात सरकार ठराव मंजूर करते. हे असं करून सरकारच्या उद्योग विभागाच्या धोरणाचा लाभ घेऊन अमेडिया कंपनीनं स्टॅम्प ड्युटीत सवलत मिळवली. म्हणजेच 300 कोटींच्या जमिनीवरचा कोट्यवधी रुपयांचा कर चक्क शून्य झाला, असाही त्यांच्यावर आरोप केला जातोय. आता बघा, एवढ्यावरून लक्षात येतं की तब्बल 300 कोटींची जमीन खरेदी करताना अमेडिया कंपनीनं फक्त 500 रुपयांची स्टॅम्प ड्युटी भरली. होय, अवघे 500 रुपये. आणि हे सगळं खूप वेगानं झालं. या कंपनीनं सरकारच्या ताब्यात असलेली ही जमीन विकत घेतली आणि त्यावर लागणारी स्टॅम्प ड्युटी म्हणजे कर सुद्धा भरला नाही. वरवर पाहता हा व्यवहार अगदी कायदेशीर वाटतो, पण यामध्ये अनियमितता दिसून येते. कारण ही जमीन काही साधी नव्हती, ती कोरेगाव पार्क मधली मूळ महारवतनाची जमीन होती आणि कायद्यानुसार अशा जमिनीबाबत कुणालाही थेट व्यवहार करता येत नाही. कायदेतज्ञ म्हणतात, जर महारवतनाची जमीन विकायची वेळ आलीच तर तिच्या किमतीचा नजराणा सरकारला द्यावा लागतो. त्या नजराण्याचा उल्लेख सुद्धा कुठेच नाही. वरवर पाहता असं दाखवलं गेलं की या जमिनीचा व्यवहार पॅरामाउंट इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी आणि अमेडिया कंपनी यांच्यात झाला. पण प्रत्यक्षात मात्र खरेदी खत हे गायकवाड आणि 274 मूळ जमीन मालकांबरोबर अमेडिया कंपनीनं केले. बरं, एवढं सगळं पुढे आल्यानंतर ही 300 कोटींची जमीन खरेदी करणारी पार्थ पवारांची अमेडिया कंपनी नेमकी किती ताकदवान आहे याचा शोध घेतला तर अक्षरशः धक्का बसला. कारण या कंपनीचं एकूण भांडवल आहे फक्त 1 लाख रुपये. म्हणजे 1 लाख रुपयांच्या भांडवलावर 300 कोटींची जमीन विकत घेणं आणि वर IT पार्क उभारून डेटा सेंटर तयार करणार असं सांगणं हे सगळं खरंच आश्चर्यचकित करून टाकणार आहे. आता तुम्ही म्हणाल, कोट्यवधी रुपयांची मालमत्ता असलेले पार्थ अजित पवार असे मोठे उद्योगपती आणि राजकारणी 300 कोटींच्या सरकारी जमिनीच्या मागे का लागतील? पण खरी मेघ तर इथंच आहे. कोरेगाव पार्क हा पुण्यातला सर्वात उच्चभ्रू भाग समजला जातो. या परिसरात 40 एकर जमिनीची मालकी ज्याच्याकडे असेल तो तर अक्षरशः कुबेरच म्हणावा लागेल. आणि म्हणूनच या जमिनीचं गणित एकदा नीट समजून घ्या. कोरेगाव पार्क आणि त्याच्या आसपासच्या भागात 1 स्क्वेअर फूट जमिनीचा दर आहे किमान 10,700 रुपये. आता बघा, 10,700 रुपये गुणिले 1,054 चौरस फूट म्हणजे एका गुंठ्याची किंमत झाली तब्बल 1,12,77,800 रुपये. म्हणजेच 1,12,77,800 गुणिले 40 गुंठे बरोबर 45,11,12,000 रुपये. आणि आता 40 एकर म्हणजे 1,804,44,80,80,000 रुपयांचा बाजारभाव. म्हणजे सरकारनं ज्याची किंमत 300 कोटी लावली त्याच जमिनीचा प्रत्यक्ष बाजारभाव आहे तब्बल 1,804 कोटी रुपये. आता सांगा बरं, 300 कोटींना विकत घेतलेली जमीन जर बाजारात 1,800 कोटींना विकली जाऊ शकते तर तो फायदा किती प्रचंड आहे याची कल्पना न केलेलीच बरी. तुर्तास तरी पार्थ पवार यांच्या कथित जमीन घोटाळा प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मौन बाळगलंय. तर राज्याचे माजी महसूल मंत्री आणि आमदार एकनाथ खडसे यांनी पुण्यातील जमीन प्रकरणाची चौकशी होईपर्यंत अजित पवार यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी केली. दुसरीकडे या कथित जमीन घोटाळा प्रकरणी तहसीलदार सूर्यकांत येवले आणि हवेली क्रमांक 3चे दुय्यम उपनिबंधक रवींद्र तारू यांना निलंबित करण्यात आलं आहे. मात्र व्यवहार केलाच नाही अशी प्रतिक्रिया निलंबित तहसीलदार सूर्यकांत येवलेंनी दिली. तसंच निलंबनाचा आदेशही आपल्याला मिळाला नसल्याचं येवलेंनी सांगितलं. त्यानंतर अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे यांच्या अध्यक्षतेत एक चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे. बाकी हे सगळं पाहता आता हे प्रकरण इथेच तर नक्कीच थांबणार नाहीये. यात बरेच कांगोरे असतील जे येत्या काळात पुढे येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या प्रकरणावर तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक, शेअर आणि महाराष्ट्र जागरणला सबस्क्राईब करायला विसरू नका.